नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा धनलाभाचे योग घेऊन येतोय. कारण आजचा राशी स्वामी हा मंगळ आणि बुध दोन्ही प्रथम अर्थात लग्न केंद्रस्थानात आहे. प्रतिस्पर्धी असो किंवा विरोधक थोडासा त्रास देण्याची शक्यता तुम्हाला आहे. तुम्ही संयमानं वागा आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य तो निर्णय घ्या. घरातील ज्येष्ठ मंडळींची सेवा तुम्ही आज करणार आहात. धार्मिक कार्यावर देखील आज तुमचा खर्च होईल, परंतु या खर्चामुळे तुम्हाला एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीचा स्वामी हा मिथुन राशीमध्ये द्वितीय स्थानात आहे. त्यामुळे राजकीय किंवा कामाच्या क्षेत्रातील प्रतिस्पर्धी किंवा तुमचे विरोधक पुढे जाण्याचा तुमचा प्रयत्न करतील. तुम्ही हळूहळू यशाच्या दिशेनं वाटचाल केलीत तर प्रगतीपथावरती नक्कीच जाल. अतिघाई संकटात नाही हे लक्षात ठेवा. नवीन काम सुरू करण्यासाठी आजची वेळ ठीक नाही आहे. संध्याकाळचा वेळ तुम्ही घरात दिल्यामुळे तुमचं मानसिक समाधान वाढेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. तुमचा राशी स्वामी हा बुध द्वादश स्थानामध्ये अर्थात पराक्रम स्थानामध्ये राहू सोबत आहे. त्यामुळे व्यावसायिक क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळू शकतं. प्रत्येक कामामध्ये तुम्हाला नशिबाची साथ असून जे काही काम तुम्ही हाती घेणार आहात त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. मुलांकडनं तुम्हाला चांगली बातमी मिळण्याचे योग आहेत. प्रोजेक्टमध्ये रणनीतीवरती भर देणं तुमच्यासाठी उत्तम राहील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम आहे. शुभ कार्यामध्ये संध्याकाळी तुम्ही आज सहभागी व्हाल. तुम्ही घेतलेला निर्णय भविष्यामध्ये तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमचा जनसंपर्क अधिक वाढेल. त्याचा फायदा तुम्हाला व्यवसाय विस्तार करताना होईल. मुलांच्या लग्नामध्ये काही समस्या जर येत असतील तर त्या आज दूर होतील. तुमचा राशी स्वामी हा चंद्र तूळ राशीत असल्यामुळे आपल्यात एखादी ओळखीची व्यक्ती ताणतणाव वाढवू शकते, म्हणून सावध राहा. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम आहे. खूप दिवसांपासून तुमचे काही वाद सुरू असतील, मग ते घर असो किंवा ऑफिस, यामध्ये तुमचे जे काही वाद असतील तर ते संवादाने आपापसीमध्ये समजुतीनं कमी होतील. काही नवीन ओळखी तुमच्या होणार असून त्याचं पुढे मैत्रीमध्ये आणि त्याचं त्यानंतरही प्रेमामध्ये रूपांतर होऊ शकतं. प्रत्येक कामामध्ये तुम्हाला नशिबाची साथ असेल. विरोधक कितीही प्रयत्न करू देत ते सगळं काही निष्फळ ठरणार आहे. तुम्ही आज विरोधकांचं षडयंत्र हाणून पाडाल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा अत्यंत आव्हानात्मक असेल. कर्क राशीतील चंद्रामुळे तुमच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. दरम्यान सर्वांच्या अपेक्षांवरती तुम्ही नेहमी खरे उतरता. यावेळी देखील तुम्हाला त्यात नक्कीच यश मिळेल. मंगळ हा क्रियाशील आणि पराक्रमी ग्रह मानला जातो, जो तुमच्या राशीमध्ये सक्रिय असून कामाचं व्यवस्थापन परफेक्ट करण्यात काहीच शंका नाही एवढं काम तो करेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीचा स्वामी शुक्र हा 9व स्थानात आहे. तसेच गुरु हा 9व स्थानात मार्गी स्थितीत आहे. तेव्हा मेहनत जास्त आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती तुमची राहील. तुमच्या खर्चामध्ये वाढ होणार असून गुप्त शत्रू अचानक सक्रिय होतील. निरर्थक धावपळ झाल्यामुळे तुमचं मन अस्वस्थ राहील.
तुम्ही आज संयमानं वागा आणि घाबरू नका. संध्याकाळपर्यंत सगळं काही ठीक होईल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी अष्टम स्थानी गुरु आणि पंचम स्थानी शनी आहे. त्यामुळे वेळ थोडासा आव्हानात्मक असेल. तुम्ही जो काही निर्णय घेणार आहात त्यात घाई करू नका. शक्य झालं तर सल्ला घ्या. व्यावसायिक डील तुमच्या बाजूने होण्याचे योग आहेत. नोकरी असो किंवा व्यवसाय, तुमचे विचार तुम्ही योग्यरित्या मांडलेत तर येणाऱ्या काळामध्ये वरिष्ठ तुमचं नक्कीच कौतुक करतील. कामामध्ये मेहनत आणि फोकस महत्त्वाचा राहील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी दिवस चांगला आहे. तुमचा राशी स्वामी हा गुरु मिथुन राशीत तर चंद्र हा कर्क राशीत षष्टम स्थानात भ्रमण करतोय. तेव्हा सरकारी कामामध्ये यश आणि घरामध्ये सुबत्ता असेल. तुमच्या इच्छा पूर्ण होणार असून जे काही काम तुम्ही हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल. आर्थिक लाभाचे योग असून संकटामध्ये लोक तुम्हाला मदत करतील. विरोधक कितीही प्रयत्न करू दे, तुम्ही त्यांच्यावर मात कराल. संध्याकाळी एखाद्या धार्मिक कार्यामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी दिवस चांगला आहे, कारण कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुमचा राशी स्वामी हा शनी तृतीय स्थानात मार्गी तर चंद्र हा सप्तम स्थानात असल्यामुळे काम वेळेत पूर्ण होतील. विद्वान लोकांच्या भेटी होतील. यामुळे जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांची कृपा होईल. यामुळे मालमत्तेच्या संदर्भातील वाद कमी होतील. काम करताना तुम्ही सावध राहा आणि शक्य झालं तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. शक्यतो कठीण काम सध्या तरी हाती घेऊ नका. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आज धनलाभाचे योग आहेत. तुमचा राशी स्वामी हा शनी द्वितीय धनस्थानामध्ये स्वतंत्रपणे भ्रमण करत असल्यामुळे मेहनतीचं तुम्हाला फळ मिळेल. भावंडांसोबत तुमचे काही मतभेद असतील तर ते टाळावेत आणि रागावरती नियंत्रण गरजेचं आहे. जे काही काम तुम्ही हाती घेणार आहात त्यात तुम्हाला उत्तम यश मिळेल. ज्येष्ठ महिलेची प्रगती चांगली राहील आणि त्यामुळे चांगली संधी देखील तुम्हाला मिळेल आणि तुम्ही त्या संधीचा लाभ देखील घ्याल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक असून तुमचा राशी स्वामी देवगुरु बृहस्पती चतुर्थ स्थानात मिथुन राशीत आहे, तर चंद्र हा पंचम त्रिकोण अर्थात लक्ष्मी स्थानात आहे. यामुळे भाग्य पुन्हा उजळणार असून जे काही काम तुम्ही कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. व्यवसायामध्ये अधिकची गुंतवणूक केल्यास तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन उत्पन्नाचे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. तुम्ही त्या मार्गावरनं पुढे जा. धनलाभाची संधी असेल आणि शिवाय करिअरमध्ये देखील तुम्हाला उत्तम यश मिळेल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.